रामकृष्ण हरी माऊली. तर आज आपल्याला जायचं होतं कावलदरा येथील लग्न समारंभासाठी. मग काय वाडीमार्गे निघालो आणि बिडवे आप्पाला घेतलं सोबत. मग मागून प्रकट झाले त्रिमूर्ती दत्तावतार. मी यांना पण सोबत घेतलं आणि निघालो सोबत. मग वाडीमार्गे वाडीपाटीला आलो. वाडीपाटी केली क्रॉस आणि लागलो धारूळ रोडला. मग धारूळच्या थोडं पुढे आल्यावर आम्हाला लागला रेल्वे ब्रिज. धाराशिव सोलापूर रेल्वे मार्गाचं काम चालू आहे. मग ते कामाची माहिती घेतली आणि तिथून नंतर सरळ पुढं आलो हायवेला. मग हायवेला लागणार मारला लेफ्ट टर्न. मग निघालो कावलदऱ्याकडे. मग काय त्या ठिकाणी वरात चालू होती नवरदेवाची शेवटीची. मग गेलो नवरदेवाकडे. मग काय सर्व मित्रमंडळी नाचू लागली होती आणि नवरदेव जाम खुश होते. नंतर आलो मंगल कार्यालयामध्ये. मग काय सावकार तिथे बसले होते. मग हे दुसरे सावकार प्रगट झाले. मग तिथून आलो हरिमामाकडे. स्वयंपाकाचे आचारी, मूर्ती लहान कीर्ती महान, एक नंबर स्वयंपाकाचे अस्सल वस्तात. मग हरिमामाने दिली पोच. मग तिथून आलो मंगल कार्यालयामध्ये आणि स्टेजचा वगैरे फोटो घेतला. तेवढ्यात झाली नवरदेवाची एंट्री. मग आम्ही बसलो होतो खुर्चीवर आणि घेतल्या मंगळाष्टका. मग नवरा नवरी निघाले स्टेजकडे. कारण आता टाईम झाला होता अक्षऱ्याचा. मग हळूहळू आपल्या ध्येयाकडे नवरा नवरी निघालेली होती. मग शेवटी नवरा नवरी पोचली स्टेजजवळ. आता वेळ होती मंगळाष्टकेची. मग काय अक्षता पल्ल्या अगोदर धरली पहिल्या पंक्तीला जागा. ह्या कार्यकर्त्याचा तर बेतच निराळा, नुसता गुलाबजामुन होता. मग काय जेवण झालं आणि मग घेतली नानाची भेट. मग नंतर फोटोशूट करण्यासाठी आलो स्टेजवर. मग फोटोशूट वगैरे केलं आणि नंतर आता आम्हाला जायचं होतं आमच्या गावाकडे. मग काय हायवे पकडला तुळजापूर मार्गे आणि निघालो गावाकडे. बघता बघता आलो वडगाव पाटीला आणि मग लागलो खंडाळ्यावरनं लेफ्टला. मग तिथून आपल्याला जायचं होतं लोहाऱ्याला. मोठी गाडी घेतली आणि निघालो लोहाऱ्याला. ती खूपच धोकादायक वळण बघा, अचानक काहीतरी आडवं येतं. मग आलो इथून नागोबा मंदिर चालूवर घेतलं दर्शन आणि केली लोहाऱ्यात एंट्री. मग लोहाऱ्यात आल्या सप्तरंग मंगल कार्यालय आमच्या पाहुण्याचं होतं लग्न. मग तिथून लग्न समारंभात गेलो आणि आमच्या ईश्वरीचा होता बड्डे. मग एका हॉटेलमध्ये गेलो, केक वगैरे घेतला आणि केलं बड्डे सेलिब्रेशन. मग त्यानंतर आलो बाहेर आणि मग चॉकलेट वगैरे घेतले आणि मग केक वगैरे खाऊ घातला आणि शंभूला पण केक खाऊ घातला. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करा. रामकृष्ण.